नमस्कार विद्यार्थी मित्रो, अप्लाइड फिजिक्स या विषयामध्ये स्वागत करतो। आज आपण युनिट नंबर 1 प्रॉपर्टीज ऑफ मॅटर अँड नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग यामध्ये जो पॉइंट बघणार आहोत त्याचं नाव आहे डिफॉर्मिंग फोर्स अँड रिस्टोरिंग फोर्स। सो द फर्स्ट पॉइंट वी डिस्कस टुडे इज deforming force and restoring force। ओके, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण थोडासा इंट्रोडक्शन पार्ट बघितला होता, ज्यामध्ये आपण इलास्टिक बॉडीचा स्टडी केलेला आहे आणि त्या इलास्टिक बॉडीची जी प्रॉपर्टी आहे, फॉर एक्झाम्पल आपण काय म्हणलेलं आहे इलास्टिसिटी, ओके, याची आपण थोडक्यात माहिती घेतली होती। आज आपण हाच पार्ट इन डिटेल स्टार्ट करायचा आहे, इन डिटेल स्टडी करायचा आहे। त्यामध्ये पहिल्यांदा जिथे कुठे तुम्ही इलास्टिसिटी ही प्रॉपर्टी स्टडी करत असाल तर तिथे बाळांनो दोन टाइपचे फोर्स हे असतातच, एक म्हणजे डिफॉर्मिंग फोर्स and second one is restoring force. So what is meant by deforming force? Okay, deforming means what? Deformation. And deformation झालं म्हणजे काय झालं बाळांनो, एखाद्या बॉडीवरती फोर्स अप्लाय केला तर ती बॉडी डिफॉर्म होते, म्हणजे त्या बॉडीचं साइज आणि शेप काय होतं, चेंज होतं। ओके, म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल ही बॉडी अशी होती इनिशियली, या बॉडीवर फोर्स लावला आपण, त्या फोर्स लावल्यामुळे ही बॉडीचं काय झालं, डिफॉर्मेशन झालं, म्हणजे बॉडीचं काय झालं, शेप बदललेला आहे। ओके, शेप बदलला तर त्याला आपण काय म्हणतो, दॅट बॉडी गेट डिफॉर्म। ओके, मग ज्या फोर्समुळे बॉडीचा शेप बदलतो, ज्या फोर्समुळे बॉडी डिफॉर्म होते, अशा फोर्सला आपण काय म्हणायचं आहे, डिफॉर्मिंग फोर्स। साइज अँड शेप चेंज। तर फॉर एक्झाम्पल आपण घेऊया, आता इथं आपण म्हटलंच आहे की इलास्टिसिटी मध्ये हे दोन फोर्स असतात, म्हणजे इथे बॉडी कुठे असणार आहे, इलास्टिक मध्ये असणार आहे। तर फॉर एक्झाम्पल आपण काय घेऊया, रबर जर आपण रबरचं एक्झाम्पल घेतलं, ओके, तर रबरची काहीतरी लेंथ असणार आहे, ही लेंथ आहे, ओरिजिनल लेंथ, कॅपिटल लेंथ रबर। ओके, आता या रबरमध्ये काय होते, फोर्स अप्लाय करतो, फोर्स अप्लाय केल्यामुळे काय होईल, या रबरचा शेप बदलणार नाहीये, पण याची लेंथ काय होणार आहे, चेंज होणार आहे। लेंथ होणार काय, इन्क्रीज होणार, लेंथ इन्क्रीज झाली, फोर्स अप्लाय केला, लेंथ इन्क्रीज झाली, म्हणजे काय झालं आहे, त्या रबरचं काय झालं, डिफॉर्मेशन। समजतंय, डिफॉर्मेशन म्हणजे साइज और शेप ऑफ एनी बॉडी चेंजेस, ओके, कॉल्ड एज डिफॉर्मेशन। मग रबर वरती फोर्स अप्लाय केला, रबरचं काय झालं, डिफॉर्मेशन। तो अप्लाय केलेला फोर्स जर का आपण काढून घेतला, जर तो अप्लाय केलेला फोर्स आपण काढून घेतला तर ती रबर काय होणार आहे, परत आहे त्या लेंथला येणार आहे, कळते का? म्हणजे बॉडीवरती आपण डिफॉर्मिंग फोर्स अप्लाय करतोय, बॉडी काय होते, डिफॉर्म होते। डिफॉर्मिंग फोर्स तुम्ही काय करा, रिमूव्ह करा, रिमूव्ह केले की काय होईल, त्या बॉडीमध्ये दुसरा एक फोर्स प्रोड्यूस होतो, बॉडीच्या आतमध्ये दुसरा फोर्स प्रोड्यूस होतो, त्याला आपण काय म्हणणार, रिस्टोरिंग फोर्स। आणि हा फोर्स काय करणार आहे, बॉडीला रिस्टोर करणार आहे त्याच्या ओरिजिनल साइज आणि शेप मध्ये, म्हणजे बॉडीला डिफॉर्म करण्याचं काम कोण करतं, डिफॉर्मिंग फोर्स, आणि बॉडीला रिस्टोर करण्याचं काम कोण करतं, रिस्टोरिंग फोर्स। डिफॉर्मिंग फोर्स हा बॉडीच्या वर अप्लाय करतोय आणि रिस्टोरिंग फोर्स हा बॉडीच्या आतमध्ये प्रोड्यूस होतोय, त्यामुळे डिफॉर्मिंग फोर्सला आपण असे म्हणतो काय, एक्सटर्नल फोर्स अप्लाइड ऑन अ बॉडी। आणि रिस्टोरिंग फोर्सला काय म्हणायचं आहे, रिस्टोरिंग फोर्सला आपण म्हणणार आहोत इंटरनल फोर्स, जो की बॉडीच्या आतमध्ये जनरेट होतो, इंटरनल फोर्स। ओके, मग डेफिनेशन काय असणार आहे, ए फोर्स और वी कैन से ए एक्सटर्नल फोर्स अप्लाइड ऑन ए बॉडी, size and shape of that body changes, such external force is called as deforming force। And next definition is restoring force, a force which is produced in the body which try to restore its original size and shape, such force is called as restoring force। समजतंय, दोन डेफिनेशन, डिफॉर्मिंग फोर्स कशाला म्हणायचा आहे आणि रिस्टोरिंग फोर्स कशाला म्हणायचा आहे। काय डेफिनेशन आहे बघा, डिफॉर्मिंग फोर्सची, ए फोर्स ऍक्टिंग ऑन ए बॉडी कुठली बॉडी असणार, इलास्टिक बॉडी,
elastic body, a force acting on a elastic body, its size and shape changes. Size and shape changes. This type of force is called deforming force. This force is also called as external force. Okay, definition is deforming force. Next definition is internal restoring force. Restoring force definition. काय असणार आहे definition? A force produced in the elastic body which tries to restore the original size and shape of the body, called as restoring force. This type of force is also called as internal force. समजते? इथे बघा हा वर्ड खूप महत्त्वाचा आहे. कोणता? a force acting on बॉडीच्या वरती अप्लाय होणारा फोर्स आपण काय म्हणणार आहोत? डिफॉर्मिंग फोर्स. आणि इथे काय आहे? a force produced in the body. बॉडीच्या आतमध्ये जो फोर्स प्रोड्यूस होणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत? रिस्टोरिंग फोर्स. हा रिस्टोरिंग फोर्स कधी प्रोड्यूस होणार आहे? जेव्हा तुम्ही एक्सटर्नल फोर्स अप्लाय करताय आणि तो अप्लाय केलेला फोर्स जर तुम्ही रिमूव्ह केल्यानंतर डिफॉर्मिंग फोर्स रिमूव्ह केल्यानंतर त्या बॉडीमध्ये दुसरा फोर्स प्रोड्यूस होतो, त्याला आपण काय म्हणतो? रिस्टोरिंग फोर्स. समजतंय? हे दोन डेफिनेशन्स आहेत जे की खूप महत्त्वाचे आहेत, डिफॉर्मिंग फोर्स अँड रिस्टोरिंग फोर्स. ओके, आता याच्या पुढचा पार्ट म्हणजे प्रॉपर्टीज ऑफ इलास्टिक बॉडी and that property is called as elasticity. Property of plastic body called as plasticity, and the property of rigid body is called as rigidity. So first of all we study what is meant by elasticity property. Okay, काय definition असणार आहे? याच्या आधीच्या व्हिडिओ मध्ये आपण बघितलेलं आहे. काय definition बघा? It is the property of elastic body in which body restore its original size and shape कधी? after removal of deforming force रिमूव्ह केल्यानंतर जर का ती बॉडी परत रिस्टोर होत असेल ओरिजिनल साइज अँड शेप मध्ये, तर अशा बॉडीच्या प्रॉपर्टीला आपण काय म्हणणार? म्हणायचं आहे? इलास्टिसिटी. ठीक, it is the property of elastic body in which body restore its original size and shape after removal of deforming force. Such property of body is called elasticity. Clear? Elasticity. Same आपण काय करायचं आता? डेफिनेशन ऑफ प्लास्टिसिटी. प्लास्टिसिटी डेफिनेशन काय असणार आहे? सेम असणार आहे, थोडासा चेंज आहे. काय चेंज असणार आहे बघा बाळांनो? सेम डेफिनेशन, इथे फक्त चेंज आहे. इन विच बॉडी डज नॉट रिस्टोर. इथे रिस्टोर काय असणार आहे? डज नॉट रिस्टोर. प्लास्टिसिटी, प्लास्टिक बॉडी कशा म्हणतो आपण? डिफॉर्मिंग फोर्स अप्लाय केला, बॉडीचा साइज आणि शेप चेंज झालं,
डिफॉर्मिंग फोर्स रिमूव्ह केल्यानंतर ती बॉडी जर का ओरिजिनल साईज अँड शेप मध्ये परत येत नसेल तर अशा बॉडीला आपण काय म्हणतो प्लास्टिक बॉडी, आणि त्या प्लास्टिक बॉडीच्या प्रॉपर्टीला काय म्हणणार आपण प्लास्टिसिटी. ओके, मी बोर्डवरती लिहित नाही आहे. प्रॉपर्टी काय असणार आहे, प्लास्टिसिटीची प्रॉपर्टी काय असणार आहे. प्लास्टिसिटी मीन्स व्हॉट, इट इज द प्रॉपर्टी ऑफ प्लास्टिक बॉडी, इट इज द प्रॉपर्टी ऑफ प्लास्टिक बॉडी इन विच बॉडी डज नॉट रिस्टोर इट्स ओरिजिनल साइज अँड शेप आफ्टर रिमूवल ऑफ डिफॉर्मिंग फोर्स. सच प्रॉपर्टी इज कॉल्ड एज प्लास्टिसिटी. समजते. यामध्ये फक्त चेंज काय करायचं आहे, जिथे कुठे इलास्टिक बॉडी आहे तिथे काय करायचं आहे प्लास्टिक बॉडी, आणि जिथे कुठे रिस्टोर आहे तिथे काय करायचं आहे डज नॉट रिस्टोर. बाकी डेफिनेशन ॲज इट इज प्लास्टिसिटी. ओके, नेक्स्ट प्रॉपर्टी आहे सॉलिड बॉडीची, त्याला आपण काय म्हणतो रिजिडिटी. ऍक्च्युली रिजिडिटी ही रिजिड बॉडीची प्रॉपर्टी आहे. म्हणजे प्रॉपर्टी आहे रिजिड बॉडीची. ओके, आता रिजिड बॉडी कशा म्हणायचं आहे, तर एखाद्या बॉडीवरती आपण जर का एक्सटर्नल फोर्स अप्लाय केला आणि तरी देखील ती बॉडी त्या बॉडीचा साइज अँड शेप चेंज होत नसेल तर अशा बॉडीच्या प्रॉपर्टीज आपण काय म्हणणार रिजिड बॉडी. रिजिड समजते. कसं म्हणायचं आहे, when we apply an large external force on any body then that body does not changes its size and shape. Such type of body is called as rigid body and the property of that rigid body is called as rigidity. Okay, मग याची प्रॉपर्टी काय असणार बघा, इन सेंटेन्स मध्ये कसं लिहायचं आहे, it is the property of rigid body, it is the property of rigid body in which we apply a large external force किंवा डिफॉर्मिंग फोर्स म्हणतो ते पण जाईल. लार्ज एक्सटर्नल फोर्स ऑन ए बॉडी does not changes its original size and shape. Such property of body is called rigidity. समजते. इलास्टिसिटी, प्लास्टिसिटी आणि रिजिडिटी या टॉपिक मध्ये आपण फक्त इलास्टिसिटी ही प्रॉपर्टी थोडी कंटिन्यू करायचं आहे. ओके, याचा आणि याचा आपण याचा थोडं स्टडी करायचा नाही आहे. ओके,